सोलापूरकरांची तब्बल 15 वर्षांची प्रतीक्षा संपली। सोलापुरातून आज मोठ्या प्रतीक्षेनंतर विमानानं टेक ऑफ केलं आणि या सगळ्याचे साक्षीदार ठरले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। एकदा जोरदार घोषणा देऊया। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सोलापूर मुंबई विमान सेवेचं उद्घाटन झालं आणि सोलापुरातून पहिलं विमान मुंबईच्या दिशेनं झेपावलं। आधी गोवा आणि त्यानंतर आता मुंबई ही दोन महत्त्वाची शहरं हवाई मार्गाने जोडली गेली आहेत। आमच्या सरकारने निर्णय घेतला की आमची तयारी आहे, सोलापूरचं विमानतळ हे विमान सेवा सुरू करणार असेल तर आम्ही त्याकरता वायबिलिटी गॅप फंडिंग देऊ। तो निर्णय आपण घेतला। पहिलं विमान सुरू झालं, पण सगळ्यात महत्त्वाची होती कनेक्टिव्हिटी ती मुंबईची। कारण जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता तेव्हा संपूर्ण देशाला कनेक्ट होता आणि जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता त्यावेळी संपूर्ण जगालाही तुम्ही कनेक्ट होता आणि म्हणून मुंबईची कनेक्टिव्हिटी ही यातलं अत्यंत महत्त्वाचं होतं। केवळ सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करून न थांबता येत्या काळात सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा आणि मोठ्या बोईंग विमानांच्या उड्डाणासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। मोठं बोईंगचं विमान असतं तेही सोलापूरला उतरलं पाहिजे। या दृष्टीने पुढच्या काळामध्ये काही आम्ही गोष्टी हातामध्ये घेणार आहोत। नाईट लँडिंगही झालं पाहिजे हेही आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे। त्यातही आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे आम्ही मागू, ते मिळेल हा मला विश्वास आहे। या कार्यक्रमात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली। गोडावरची आजच आपल्याला एक विनंती करतो, आता बेंगलोर चालू केलेला आहे, पण आमच्या सगळ्या सोलापूर वासियांची इच्छा आहे की सोलापूर तिरुपती लवकर चालू व्हावं, ही आमच्या सगळ्या सोलापूरकरांची मनापासूनची भावना आहे। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या समोर माझी आपल्याला ही विनंती आहे, बाकी सगळं मुख्यमंत्री आमचे करतील, पण आपण त्याही संदर्भातली भूमिका आपण घ्यावी। सोलापुरात 15 वर्षांनी उडालं विमान। 1948 साली सोलापुरातील होटगी रोड परिसरात विमानतळाची उभारणी करण्यात आली। फेब्रुवारी 2009 ते ऑगस्ट 2010च्या दरम्यान किंगफिशरची विमानसेवा सुरू करण्यात आली। किंगफिशर डबघाईला आल्यानं 2010 सालीच सोलापूरमधील विमानसेवा बंद झाली। विमानतळाचा वापर केवळ VIP मंडळींच्या खासगी विमानसेवेसाठी झाला। पण 9 जून 2025 पासून फ्लाय 91 या कंपनीकडून सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू करण्यात आली। तर नुकतीच स्टार एअर कंपनीच्या माध्यमातून सोलापूर मुंबई ही विमानसेवा ही सुरू झाली आहे। हे प्राऊड मुवमेंट आहे सगळ्यांसाठीच आणि मला वाटतं की हे जनतेने सुद्धा त्याला मदत करावी आणि पुढे येऊन या योजनेला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि उद्योगधंदे असो किंवा व्यापार असो किंवा धार्मिक पर्यटन असो यामध्ये सगळ्यांनी साथ देऊन याला सक्सेसफुल करून दाखवायला पाहिजे। कसा होता पहिल्या प्रवासाचा अनुभव, काय सांग? खूप भारी अस्मरणीय प्रवास होता। माझा हा पहिला प्रवास होता मुंबई ते सोलापूरपर्यंत। खरंच चांगला अनुभव आला। पहिल्यांदाच एकदम आकाशात प्रवास बघितला, खूप छान वाटला। खरंच कायम करायला पाहिजे प्रवास हा, सातत्याने मागणी होती सोलापूरला, ते कायम ठेवलं पाहिजे। यासाठी प्रयत्न केले सर मंत्री म्हणा किंवा आमदारांना माझ्या शुभेच्छा, धन्यवाद। चालू ठेवला पाहिजे, धन्यवाद। या नव्या उड्डाणामुळे सोलापूरच्या व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे। सोलापूर मुंबई विमानसेवेच्या पुनरारंभामुळे सोलापूरचा प्रवासाचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास सध्या व्यक्त होतोय। आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।